दिवसापूर्वी सकाळी 3:30 वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने 3 निष्पाप बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 6 बालक जखमी झाले. काय सांगाल आपण? नाही बघा, मला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि यापूर्वी झालेल्या 2022मध्ये 9 बालकांचा मृत्यू. म्हणजे नवजात बालकांच्या मृत्यूचं आता अमरावती हे सेंटर झालं काय? हे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल गरीब पोरांच्या जीवाशी खेळणारा हॉस्पिटल झालं काय? अशी परिस्थिती या 2 घटनांवरून दिसून येते. मागच्या वेळेससुद्धा मी सर्वप्रथम मी येऊन सगळी पाहणी करून त्यावेळेस माहिती घेतली होती आणि शासनाने 2022च्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली आणि थोडी तरी यांना लाजलज्जा नाही की अद्यापर्यंत 4 वर्ष पूर्ण होऊ नये त्याचा अहवाल अप्राप्त आहे. म्हणजे चौकशी केवळ फार्स करायचा, चौकशी समिती नेमायची, दाखवायचा, 5-10 लाख रुपये 2-4-5 लाख रुपये द्यायचे आणि विसरून जायचा. हे या सरकारची आता म्हणजे एकूण पद्धत आहे. ही घटना ज्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेससुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं. सीलर आणि आत्ताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे. याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातो आहे. हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे. हे कुठले आणलेत? कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे. मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावेत. जे चांगल्या कंपनीचे, हॅमिल्टन नावाची कंपनी आहे, जगात उत्कृष्ट कंपनी आणि त्यांचे व्हेंटिलेटर आहेत. तर कधी अशा घटना घडलेल्या नाहीत त्या व्हेंटिलेटरच्या संदर्भात. पण हे सिलर नावाची कंपनी आणून यांचे व्हेंटिलेटर आणून हे पुरवले जातात. हे निकृष्ट दर्जाचे आहेत. वारंवार घटना घडल्या जातात. कोणी म्हणतात की PM केअरनी फंडात PM केअरच्या ह्याच्यातून पुरवले गेले. त्यावेळेस 1.5 लाख काहीतरी व्हेंटिलेटर त्यावेळेस पुरवले गेले. म्हणजे एकाच माणसाने केले. होऊ शकते कोणीतरी जवळचा मित्र असेल त्यांनी पुरवठे केले असतील. पण आत्ताच्या नवीन हॉस्पिटलमध्ये पुरवठा झालेले व्हेंटिलेटर हे मला हफकिंनी खरेदी केल्याची माहिती मिळते आहे. 2 गोष्टी लक्षात घेण्यासारखं आहे की याला उद्या 3 समित्या नेमल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेगळी नेमली, आरोग्यमंत्री, संचालकांनी वेगळी समिती, उपसंचालक कलेक्टर वेगळी समिती नेमतो. ह्या फार्स कशाला करताय? त्या मुलांचा जीव गेला आज. ते आक्रोश पाहिला आम्ही. त्या आईंचा आक्रोश पाहिला आहे, वडिलांचा आक्रोश पाहिला आहे. आणि ह्याला या घटनापासून, हे वारंवार होणाऱ्या घटनापासून सरकार काही धडा घेणार आहे की नाही? खरं तर ही जबाबदारी कोणाची, कोणावर जबाबदारी फिक्स करणार? याचा तुम्ही मॉक डील का झाला नाही, टेस्ट का झाली नाही, हे हॉस्पिटल हँडओव्हर करून घेताना, हस्तांतर करताना या सर्व गोष्टीची चौकशी का केली गेली नाही? आणि ते कॅबसुद्धा फायर ऑडिटची मुदत संपली आणि ते तर आहेच. या एवढ्या म्हणजे आपण हे फार स्मोक डिटेक्टर जे आहे त्याचं टेस्ट करायलाच पाहिजे. स्मोक डिटेक्टरचं टेस्ट झालं नाही, त्याची कॅप उघडली नाही, कॅप प्लास्टिकची. त्यामुळं ते कॅप न उघडल्यामुळं, त्याची टेस्टिंग झाल्या नसल्यामुळं ऑटोमॅटिक ते स्प्रिंकलर सुरू झाले नाही. बरं, हे जे काही इलेक्ट्रिक फिटिंग झाली याचंसुद्धा ऑडिट व्हायला पाहिजे, फायरचं ऑडिट व्हायला पाहिजे. ते वायर कुठल्या दर्जाचे? कारण हॉस्पिटलमध्ये आणि विशेष करून ज्या नवजात बालकांना ठेवलं जातं तिकडे ह्या सगळ्या तपासणी करूनच तिकडे मुलं ठेवला जातो. तर टॅगच्या संदर्भात सुद्धा लावताना गोंधळ आहे अशी माहिती आहे. पण मी आत्ता अधिकृत सांगणार नाही. ते माहिती माझ्याकडे येते आहे आणि ते आलीच तर हा म्हणजे आरोग्य यंत्रणेमध्ये एक विस्फोटक परिस्थिती त्यातून निर्माण होणार आहे. पण आपल्याला एवढं की जुना अहवाल काय आहे, तो कधी देणार, काय झालं आहे त्याच्यातून, ते कधी प्रसिद्ध करा आणि नवीन या सगळी चौकशी 8 दिवसाच्या आत करून, आत्ता त्यावेळेसही CS तेच, आत्ताचे CS हेच, त्यावेळेचा सिलेंडर आपला व्हेंटिलेटर तोच होता त्याच कंपनीचा.
आत्ताही स्फोट झालेला व्हेंटिलेटर त्याच कंपनीचा, हा काय योगायोग आहे काय? असं कसं होऊ शकतं? आणि त्यांना काही एवढं प्रेम आहे, 5-6 वर्षापासून त्याच माणसाकडे सगळा कारभार द्यायचा. अरे बाकीचे जी घटना घडल्यानंतर त्यावेळेस ते इन्चार्ज होते, आता इथे आहेत. हे सगळ्यामध्ये चौकशी कोणावर फिक्स करणार आपला जबाबदारी? म्हणून मला ही सगळे बघताना परिस्थिती यातून एक नक्की आहे की आरोग्यामध्ये अनास्था आहे, आरोग्याच्या संदर्भात सरकारची उपेक्षा आहे. गरीब आता पाहिलं तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये इथे मंजूर झाला, जागा फायनल होत नाही आहे. मेडिकल हे सगळे हॉस्पिटल त्यांच्या अंडरमध्ये गेले असती. तो एक आमदार म्हणतो इकडे पाहिजे, दुसरा आमदार म्हणतो तिकडे पाहिजेत. त्यांच्या जमिनी ज्या ज्या भागात आहेत त्या त्या भागामध्ये तो मेडिकल कॉलेज घेऊन जायसाठी 2 वर्षापासून लफडं सुरू आहे, स्पर्धा लागली आहे. अरे काय गंमत चालली काय? तुम्हाला आरोग्यामध्ये सुधारणा करायची आहे, ते आलेलं मेडिकल कॉलेज लवकरात बांधून सुरू करायचं आहे की तुम्हाला तुमच्या जमिनीचे भाव वाढवून घ्यायचे आहेत? हा आरोग्य लोकांच्या गरिबाच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही. अरे लोकप्रतिनिधीमधून थोडी तरी लाज ठेवा तुम्ही. जे सरकार मंजूर करून जातं त्याला इथे पूर्ण होण्यासाठी, ते काम पूर्ण करण्यासाठी आपण एकदा बसून ठरवून घेतलं पाहिजे. एक म्हणतो इकडे, दुसरा म्हणतो तिकडे. यातून तुम्ही काय साध्य करताय ही सुद्धा अमरावतीच्या जनतेने यांना जाब विचारला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी हे संपूर्ण यंत्रणा वेठीस धरणं हे योग्य आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने येतो आहे. म्हणून आज अशा घटना वारंवार घडत असताना याला जबाबदारी निश्चित करता येणं हे सर्व लोकप्रतिनिधी आणि येथील अधिकारी, प्रशासन, PWD हा सर्वांना जबाबदारी फिक्स करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, खरं तर मी मंत्र्यावरच म्हणेल, हा मंत्र्यावर जबाबदारी टाकली पाहिजे. तुम्ही एखाद्या आश्रमशाळा असेल तिथे टाकताय तर याला सुद्धा मंत्री आहे किंवा तुमच्या असलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि त्या बालकांना 25-25 लाख रुपये, जन्माला आलेला बालक आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, कुटुंबाला त्याला पोरकं झालेलं आहे. खरं तर ते काही वृत्तपत्रातून त्यांच्या पालकांच्या, आईच्या आणि त्या मृत बालकांच्या वडिलांचे सगळे ही झाले, पाहिलेत, भावना पाहिल्यात, आम्ही ऐकल्यात. डोळ्यातून पाणी येईल इतकं माणसाला वेदना होतात. आणि हा सगळा आरोग्य विभाग याला काही वाटत नाही. त्यामुळं यांच्यावर जबाबदारी फिक्स करा आणि कारवाई करा. तेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशीच आमची मागणी आहे. आणि 25 लाख रुपये किमान, नका देऊ 1 कोटी रुपये, 25 लाख रुपये मृतकांच्या कुटुंबाला, किमान बालकाच्या कुटुंबाला दिले पाहिजेत अशी सुद्धा मागणी आमची आहे.